तत्वानुसंधान तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 416 पेजवर वरून 5वी ओळ सुरुवातीलाच आला आहे शंका. ठीक, पूर्व पक्षी शंका करत आहे. शंका या विषयावर होत आहे की आत्तावर जो विषय सांगितला काय की कोणत्याही का होईना उपायाने मी सर्व वृत्तींचा निरोध रूप असंप्रज्ञात समाधीला प्राप्त होऊ अशा प्रकारचा उत्साह प्रयत्न असला पाहिजे. आणि त्या उत्साह प्रयत्नालाच अभ्यास असं म्हटलेलं आहे. ठीक आहे ना. मग या अभ्यासाचं लक्षण पतंजलींनी सुद्धा योग सूत्रामध्ये केलेलं आहे. तत्र स्थितौ प्रयत्न अभ्यास. त्या असंप्रज्ञात समाधीमध्ये स्थित होण्याकरिता जो प्रयत्न विशेष उत्साह प्रयत्न विशेष त्यालाच म्हणतात अभ्यास. ठीक आहे. आणि मग ता उत्साह प्रयत्न के भी निरोध हुए. नंतर तो उत्साह प्रयत्न तर अगोदर ठीक आहे असंप्रज्ञात समाधी प्राप्त होईपर्यंत, परंतु तो उत्साह प्रयत्न सुद्धा जेव्हा निरोध होतो त्याचा तेव्हा सर्व वृत्तींचा निरोध होतो. आणि सर्व वृत्तियों का निरोध ही त्या संपूर्ण वृत्तींचा जो निरोध आहे त्या निरोधालाच असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. पण ती असंप्रज्ञात समाधी प्राप्त होण्याच्या अगोदर अशा प्रकारची असंप्रज्ञात समाधी कशी की सर्व वृत्तींचा निरोध स्वरूप असणारी असंप्रज्ञात समाधी ती मला प्राप्त हो अशा प्रकारचा उत्साहरूप प्रयत्न असणं आवश्यक आहे. मग साऱ्या वृत्तींचा निरोध झाला, उत्साहरूप प्रयत्न बाकी आहे. नंतर तोही प्रयत्न तीही वृत्ती जेव्हा निरोधाला प्राप्त होते तेव्हा असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. यावर पूर्वपक्षी शंका करतो की सर्व वृत्तींचा निरोध झाला, आता फक्त उत्साहरूप प्रयत्न विशेष स्वरूप वृत्ती आहे, पण तिचा निरोध कशाने करणार हा प्रश्न. तर पूर्वपक्षी शंका करतो आहे. ता उत्साहरूप प्रयत्न के निरोध विषय दूसरा कोई साधन है अथवा नहीं है. उत्साहरूप जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाचा निरोध करण्याकरिता आणखीन कोणी साधन आहे किंवा नाही हा प्रश्न. आता दोन विकल्प झाले. त्या दोन विकल्पापैकी जो प्रथम पक्ष अंगीकार करोगे, प्रथम पक्ष म्हणजे कोणता, उत्साहरूप प्रयत्न जो आहे त्याचा निरोध करण्याकरिता आणखीन दुसरं कोणतं तरी साधन आहे असं मानलं आहे की नाही, तर काय आपत्ती येईल ते सांगत आहे पूर्व पक्ष. हा जो प्रथम पक्ष अंगीकार करोगे तो अनवस्था दोष की प्राप्ती होवेगी. अनवस्था दोष येईल म्हणे कसं काय बरं सांगतात काय ते. ता उत्साहरूप प्रयत्न के निरोध वास्ते संप्रज्ञात समाधी प्राप्त होण्याच्या अगोदर प्रयत्न असावा लागतो, प्रयत्नरूप अभ्यास. कोणता, उत्साहरूप प्रयत्न. आणि त्या उत्साहरूप प्रयत्नाचा निरोध करण्याकरिता तुम्ही काय केलं, दुसरं कोणतं तरी साधन मानलं, पण तेही तरी साधनच आहे ना, त्याचाही निरोध करावा लागणार. मग त्याच्या निरोधाकरिता आणखीन तिसरं साधन, त्याच्या निरोधाकरिता आणखीन चौथं साधन, असं करत 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 अनवस्था दोष प्राप्त होईल असं बोलत आहे शंकाकार. काय ते ता उत्साहरूप प्रयत्न के निरोध वास्ते अंगीकार कर्या जो दुसरा साधन है ताके विद्यमान हुए. ते दुसरं साधन विद्यमान असता सो असंप्रज्ञात समाधी होवेगा नाही. ते असंप्रज्ञात समाधी प्राप्त होणारच नाही, कारण सर्व वृत्तींचा निरोधाला म्हटलंय काय, असंप्रज्ञात समाधी. मग उत्साहरूप वृत्तीचा निरोध करण्याकरिता जे तुम्ही दुसरं साधन मानलं ते तरी विद्यमान आहेच ना, मग त्याचाही निरोध करावा लागेल. पुन्हा त्याचा निरोध करण्याकरिता अजून कोणतं तरी साधन मानावं लागेल, त्याचा निरोध करण्याकरिता अजून कोणतं तरी साधन मानावं लागेल. अशा रीतीने दोष प्राप्त होईल. कोणता, अनवस्था. ताके विद्यमान हुए सो असंप्रज्ञात समाधी होवेगा नहीं याते. म्हणून ता साधन के निरोध वास्ते कोई तिसरा साधन मानना होवेगा.
ता तिसरे साधन के निरोध वास्ते निरोध करण्याकरिता कोई चतुर्थ साधन मानना होगा, चौथा साधन मानना लगेल। इस प्रकार आगे आगे साधनों की धारा मानने विषय अनवस्था दोष की प्राप्ती होवेगी। अशा रीतीने पुढे 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 साधनांची धारा जर मानत गेलो आपण तर दोष प्राप्त होतो, कोणता? अनवस्था। आगे आगे साधनों की धारा मानने विषय अनवस्था दोष की प्राप्ति होगी। और ता प्रयत्न के निरोध का कोई साधन नहीं है। दुसरा विकल्प, पहिला विकल्प काय होता? त्या उत्साह रूप प्रयत्नाचा निरोध करण्याकरिता दुसरं कोणी साधन आहे की नाही? पहिला विकल्प होता आहे मानलं तर अनवस्था। जर त्या उत्साहरूप प्रयत्नाचा निरोध करण्याकरिता दुसरं कोणतं साधन नाही हा दुसरा विकल्प जर म्हणाल तर काय अडचण? पंक्ती पहा, और ता प्रयत्न के निरोध का कोई साधन नहीं है, यह द्वितीय पक्ष जो अंगीकार करोगे तो तर मग साधनते विना ता प्रयत्न का निरोध नहीं संभवेगा। त्या उत्साहरूप प्रयत्नाचा निरोध करण्याकरिता जर दुसरं साधन तुम्ही मानलंच नाही तर साधना वाचून या उत्साहरूप प्रयत्नाचा निरोध तरी कसा होणार? अर्थात निरोध होणार नाही, आणि जोपर्यंत निरोध होणार नाही तोपर्यंत असंप्रज्ञात समाधी प्राप्त होणार नाही, है की नाही? ही अडचण येते। यह द्वितीय पक्ष जो अंगीकार करोगे तो साधनते विना ता प्रयत्न का निरोध ही नहीं संभवेगा। और जो कहो, कदाचित शंका करणारच बोलतो आहे सिद्धांतांना, जो कहो म्हणजे कदाचित तुम्ही असं म्हणाल, काय बरं? और जो कहो सो प्रयत्न आप ही आपका निरोधक होवे है। तो उत्साहरूप जो प्रयत्न आहे की नाही तो स्वतः काय होतो? नंतर निवृत्त होतो, असं जर म्हणाल तर तेही म्हणणं बरोबर नाही। कोण म्हणतो? पूर्वपक्षी। और जो कहो सो प्रयत्न आप ही आपका निरोधक होवे है सो भी संभवता नहीं। काहे ते? अपने करके अपना निरोध अत्यंत विरुद्ध आहे। आपल्याद्वारे आपला निरोध होणं अत्यंत विरुद्ध आहे, है की नाही? कारण असं पाहिलं जात नाही स्वतःचा निरोध स्वतः होतो, असं होत नाही। निरोध करण्याकरिता दुसरं कोणी असावं लागतं। अपने करके अपना निरोध अत्यंत विरुद्ध है और लोक विषय भी ऐसा देखने विषय आवता नाही, म्हणजे लोक प्रसिद्धीला पण विरोध आहे असं। ही झाली पूर्व पक्षाची शंका। एकंदरीत शंका करणाऱ्याचा भाव काय की त्या उत्साहरूप प्रयत्नाची निवृत्ती कशी होणार, त्याच्या निवृत्तीला कोणी उपाय आहे की नाही आहे की नाही असा प्रश्न। समाधान, सो उत्साहरूप प्रयत्न सर्व वृत्तियों के निरोध को करता हुआ। कारण तो उत्साहरूप प्रयत्न म्हणजे कसा बरं की मला आता सर्व वृत्तींचा निरोध रूप असंप्रज्ञात समाधी प्राप्त हो, सर्व वृत्तींचा निरोध करणारा आहे तो उत्साहरूप प्रयत्न की मला आता असंप्रज्ञात समाधीच प्राप्त करायची आहे, म्हणजे सर्व वृत्तींचा निरोध करायचा आहे। तर त्या उत्साहरूप प्रयत्नाने काय झालं? सर्व वृत्तींचा निरोध झाला, पण राहिला कोण आता? तो उत्साहरूप प्रयत्न। मग त्याची निवृत्ती कशी होणार हा प्रश्न आहे इथं। समाधान, सो उत्साहरूप प्रयत्न सर्व वृत्तियों के निरोध को करता हुआ अपने निरोध को भी आप ही करे, हे समाधान है की नाही? तो उत्साहरूप प्रयत्न बाकी सर्व वृत्तींचा निरोध करतो आणि स्वतः निवृत्त होण्याकरिता दुसऱ्या कोणाची अपेक्षा ठेवत नाही, स्वतःच निरोधाला प्राप्त होतो। आणि असं कसं काय बरं? स्वतःकडून स्वतःचा निरोध कसा होतो? आणि होतं त्याच्याकरिता आम्ही उदाहरण देतो, आणि उदाहरण दिल्यामुळे लोकप्रसिद्धीला सुद्धा विरोध येणार नाही। अपने निरोध को भी आप ही करे है, जैसे कतक रज जल के मृतिका को निवृत्त करके आपे ही निवृत्त होई जावे। कतक रज माहिती आहे? रज म्हणजे कण, कतक निवळीचं बी माहिती आहे? निवळीचं बी जुन्या काळात लोक म्हणायचे निवळीचं बी मराठीमध्ये, तर एक प्रकारचे बीज विशेष आहे। बी काहीतरी असं पोळ्या झाडांना येतं ते निवळीचं बी म्हणतात, त्याला कतक म्हणतात संस्कृतमध्ये, कतक रज। ते जर घेतलं ना आणि असं पाणी समजा आपल्याकडे आहे, गढूळ पाणी आहे, आणि त्या गढूळ पाण्यामध्ये असं थोडंसं ते कतक रज म्हणजे निवळीचं बी टाकलं तर 5-10 मिनिटांमध्ये होतं काय? त्या निवळीचं बी ते कतक रज काय करतात?
त्या साऱ्या पाण्यामध्ये जे मातीचे कण होते, मलिन पाणी होतं, गढूळ पाणी होतं, त्या साऱ्या गाळाला खाऊन खाली घेऊन जातं. बरं, गाळाला घेऊन जातं मग स्वतः वर तसंच राहतं का? नाही, त्या गाळाबरोबर स्वतः सुद्धा खाली जाऊन बसतं. कोण? कथक. मग त्या कथक राजाने काय केलं? त्या गाळ, चिखल, कण मातीचे त्यालाही बाजूला केलं आणि स्वतःही बाजूला झाले. स्वतःला बाजूला करण्याकरिता दुसऱ्या कोणाची अपेक्षा ठेवली नाही कथक राजाने. हे दृष्टांत आहे. कथक रज कळत नसेल तर फिटकरी, जर पाणी गढूळ वगैरे असेल तर त्यात आपण समजा फिटकरी जर अशी फिरवली 2-3 वेळेस तर ते गढूळपणाही निघून जातो आणि ते फिटकरीचे जे कण त्या पाण्यात सुटलेले असतात ते सुद्धा खाली बसतात. कळलं? चला. आपने निरोध कुही आप ही करे जैसे कथक रज जलके मृतिकाकू निवृत्त करिके आप भी, म्हणजे स्वतः देखील आपेही निवृत्त होई जावे, स्वतः देखील निवृत्त होऊन जातात. कथक रज ता कथक रज के निवृत्त करने वास्ते कोई दूसरे साधन की अपेक्षा होती नाही. कथक रज निवृत्त करण्याकरिता दुसऱ्या कोणत्या साधनाची गरज पडत नाही. तैसे त्याप्रमाणे ता उत्सारू प्रयत्न के निरोध करने वास्ते कोई दूसरे साधन की अपेक्षा होती नाही. तो उत्सारू प्रयत्न काय करतो? सर्व वृत्तींचा निरोध करतो आणि स्वतः देखील निवृत्त होतो. त्याला निवृत्त होण्याकरिता अन्य दुसऱ्या कशाची अपेक्षा पडत नाही. पंक्ती पहा. तैसे ता उत्सारू प्रयत्न के निरोध करने वास्ते कोई दूसरे साधन की अपेक्षा होती नहीं. याते म्हणून अनवस्था दोष की ता दृष्ट विरोध तथा दृष्ट विरोध दोष की प्राप्ती होवे नाही. अनवस्था दोषही प्राप्त होत नाही. आणि पूर्व पक्षी म्हणला होता स्वतःच्याच द्वारे स्वतःचा निरोध मानला तर दृष्ट विरोध, तर दृष्ट विरोध सुद्धा नाही आहे. कारण प्रत्यक्ष उदाहरण जगामध्ये पाहायला भेटलं आपल्याला कथक राजाचं. तथा दृष्ट विरोध दोष की प्राप्ती होवे नाही लागलं. किंवा यह उक्त असंप्रज्ञात समाधि का स्वरूप अन्य शास्त्र विषय भी क्या है. ही जी असंप्रज्ञात समाधी आहे की नाही, हिचं स्वरूप अन्य ठिकाणी सुद्धा सांगितलेलं आहे. श्लोक देतात तिथला. मनसो वृत्तिशून्यस्य ब्रह्माकारतया स्थितिः असंप्रज्ञात नामासौ समाधिरभिधीयते. ठीक. मनसः वृत्तिशून्यस्य ब्रह्माकारतया स्थितिः असंप्रज्ञात नामा असौ समाधिः अभिधीयते. अन्वय. वृत्तिशून्यस्य मनसः, वृत्तिशून्यस्य मनसः ब्रह्माकारतया स्थितिः असौ असंप्रज्ञात नामा समाधिः अभिधीयते. ठीक. अर्थ पहा. वृत्तिशून्यस्य मनसः, समस्त वृत्तीने रहित असं जे मन ते जेव्हा ब्रह्माकार तया स्थिती, ब्रह्मरूपाने ब्रह्माकार होऊन राहतं. कोण? सर्व वृत्ती रहित मन. अनात्माकार सर्व वृत्ती, सर्व पदार्थाकार आता ते मन राहिलेलं नाही आहे. तर सर्व वृत्तीने रहित ते मन जेव्हा ब्रह्माकार होऊन राहतं तेव्हा त्या स्थितीलाच काय म्हणतात बरं? तर ब्रह्माकार तया स्थिती असो, अशी ही जी स्थिती आहे या स्थितीलाच असंप्रज्ञात नामा समाधी, हिलाच असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. असंप्रज्ञात नामा, असंप्रज्ञात नाव आहे जिचं, अशी समाधी बोलल्या जाते. अर्थात तिला असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. अजून श्लोक. प्रशांत वृत्तिकं चित्तं परमानंद दीपकं असंप्रज्ञात नामासौ समाधी योगिनां प्रियः. ठीक. प्रशांत वृत्तिकं चित्तं परमानंद दीपकं असंप्रज्ञात नामा असौ समाधी योगिनां प्रियः. ठीक. अन्वय पहा. प्रशांत वृत्तिकं परमानंद दीपकं
चित्तम असौ असंप्रज्ञात नामा समाधि योगिनाम प्रिय. ठीक अर्थ पहा. प्रशांत वृत्तिकम हे चित्ताचं विशेषण आहे. दोन विशेषण आहे चित्तम याचे. पहिलं प्रशांत वृत्तिकम, दुसरं परमानंद दीपकम. ठीक. तर प्रशांत अत्यंत सर्व वृत्तिया शांत झाली आहे ज्याच्या, त्याला म्हणायचं प्रशांत वृत्तिकम चित्तम. पुन्हा कसं परमानंद दीपकम. परमानंद दीपक म्हणजे परमानंद अर्थात परमात्मा तदाकार झालेलं चित्त, अर्थात परमानंदाचं प्रकाशन करणारं. यद्यपि परमानंदाचं परमात्म्याचं प्रकाशन चित्त करू शकत नाही, चित्त जड आहे आणि परमात्मा स्वसंवेद्य आहे. तरी पण इथं परमानंद दीपक म्हणण्यामध्ये तात्पर्य काय की त्या आत्माच्या आश्रयाने असणारं जे अज्ञानाचं आवरण त्याची निवृत्ती होते ज्याने, असं हे चित्त. ठीक आहे की नाही. तर परमानंद दीपकम चित्तम असं जे चित्त आहे या चित्तालाच, अशा स्वरूपाच्या चित्तालाच असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. असौ असंप्रज्ञात नामा समाधी. आणि समाधी कशी आहे? योगीनाम प्रिय, योगी लोकांना अत्यंत प्रिय असते. अर्थ यह सर्व वृत्तियों ते शून्य मन की, वृत्ती शून्यस्य मनस असं म्हटलंय की नाही, पहिल्या श्लोकाचा अर्थ करू राहिले. सर्व वृत्तियों ते शून्य मन की जा ब्रह्माकारता रूपते स्थिती है, ब्रह्मरूपाणी स्थिती आहे. सा स्थिती ही योगशास्त्रवेत्ता पुरुषोने, त्या स्थितीलाच योगशास्त्राचे जाणकार जे पुरुष आहे त्या पुरुषोने असंप्रज्ञात समाधी नाम करके कहीती है. असंप्रज्ञात समाधी नावाने तिला बोलतात, म्हणजे ती असंप्रज्ञात समाधी आहे. योगशास्त्रवेत्ता पुरुषोने असंप्रज्ञात समाधी नाम करके कहीती है, बोलल्या जाते, अभिधीयते असं. किंवा दुसरा श्लोकाचा अर्थ, किंवा मुक्त अभ्यास करके निवृत्त होई गई है सर्व वृत्तियां जिसकी. प्रशांत वृत्तिकम म्हटलं नाही, दुसरा श्लोक काय, हा तेच प्रशांत वृत्तिकम चित्तम असं म्हटलंय की नाही, त्याचा अर्थ करू राहिले. किंवा उक्त अभ्यास करके निवृत्त होई गई है सर्व वृत्तियां जिसकी, ऐसा जो परमानंद का प्रकाशक चित्त. परमानंदाचं प्रकाशक चित्त म्हणजे परमानंद अर्थात परमात्मा, त्याच्या आश्रयाने असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाची निवृत्ती करणारं चित्त, असा त्याचा अर्थ घ्यायचा. चित्त आहे सोयी किंवा ब्रह्माकार झालेलं चित्त. सोयी ही योगी जनों को प्रिय असंप्रज्ञात समाधी है, त्यालाच असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. आणि ती असंप्रज्ञात समाधी योगी लोकांना अत्यंत प्रिय आहे. सोई योगी जनों को प्रिय असंप्रज्ञात समाधी है इति. लागलं. अब ता असंप्रज्ञात समाधी का अन्य साधन भी कहे हैं. असंप्रज्ञात समाधीचं जसं वर साधन सांगितले काल परवा अनेक, उत्साह प्रयत्न, वैराग्य, परवैराग्य आदि आदि, तर आणखीनही साधनं सांगतात. अब ता असंप्रज्ञात समाधि का अन्य साधन भी कहे हैं. सो असंप्रज्ञात समाधि पूर्वोक्त रीति से केवल पर वैराग्य ते ही नाही प्राप्त होवे आहे की नाही. जसं माग पर वैराग्याचं फल म्हणून असंप्रज्ञात समाधी सांगितली होती, परंतु ती असंप्रज्ञात समाधी केवल पर वैराग्यानेच प्राप्त होते असं नाही, आणखीनही साधन आहेत. काय साधन आहेत बरं सांगतात. पूर्वोक्त रीति से केवल पर वैराग्य ते ही नहीं प्राप्त होवे है, किंतु ईश्वर के प्रणिधानते भी सो समाधी प्राप्त होवे. ईश्वर प्रणिधानाने देखील ती असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. म्हणजे प्रमाण काय याकरिता, तर प्रमाण देतात योगसूत्राचं. तर हा योगसूत्र ईश्वर प्रणिधानाद्वा असं म्हटलेलं आहे. वा म्हणजे वैराग्याने तर होतेच, पण वा म्हणजे विकल्पाने ईश्वराचं प्रणिधान केलं तर त्याने सुद्धा ती असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. आता प्रश्न उठेल की ईश्वर प्रणिधान म्हणजे नेमकं काय सांगतायत. अर्थ सो असंप्रज्ञात समाधी पूर्व उक्त क्रम ते भी प्राप्त होवे. काल परवा सांगितला जो क्रम आहे
त्या क्रमाने देखील प्राप्त होते कोण? असंप्रज्ञात समाधी. तथा ईश्वर प्रणिधान ते भी प्राप्त होवे है. ईश्वर प्रणिधानाने देखील ती असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. अब ता ईश्वर प्रणिधान के स्वरूप कहणे वास्ते. आता ईश्वर प्रणिधान म्हणजे नेमकं काय, ईश्वर प्रणिधानाचं स्वरूप काय आहे हे सांगायचं आहे. पण हे सांगण्याच्या अगोदर ईश्वर म्हणजे काय हे सांगितलं पाहिजे. कारण ईश्वरच जर कळला नाही तर ईश्वर प्रणिधान देखील कळणार नाही. ईश्वर प्रणिधान सांगण्याकरिता अगोदर ईश्वराचं स्वरूप वर्णन करतात ग्रंथकार. अब ता ईश्वर प्रणिधान के स्वरूप कहणे वास्ते प्रथम ईश्वर का स्वरूप वर्णन करे है. ठीक. ता योग सूत्राच्या आधाराने ईश्वराचं स्वरूप सांगत आहे योग सूत्रानुसार. ठीक. क्लेश कर्म विपाकाशयी अपरामृष्ट पुरुष विशेषः ईश्वर असं सूत्र आहे, योग सूत्र आहे. काय म्हणतात ते? क्लेश, कर्म, विपाक आणि आशय या चार गोष्टी, या चारींनी जो अपरामृष्ट आहे, असंबद्ध आहे, संबद्ध होत नाही असा जो पुरुष विशेष त्याला म्हणतात काय? ईश्वर. ठीक आहे ना. सांख्यशास्त्रकार, योगशास्त्रकार त्या आत्म्यालाच पुरुष म्हणतात की नाही. पुरुष शब्दाने हा मनुष्य नाही घ्यायचा, 3.5 हाताचं शरीर. पुरुष विशेष म्हणजे ते चैतन्यरूप पुरुष. पण कोणता पुरुष? की जो क्लेश, कर्म, विपाक आणि आशय यांच्याशी संबद्ध नाही असा जो विशेष पुरुष त्यालाच म्हटल्या गेलं काय? ईश्वर. योग सूत्रानुसार अर्थय वेदांत मतानुसार माया विशिष्ट चैतन्य ईश्वर आहे. अर्थय क्लेश, कर्म, विपाक, आशय इन चारों करके असंबद्ध, अपरामृष्ट शब्द आलता ना, असंबद्ध जो पुरुष विशेष है ताका नाम ईश्वर आहे. तहा प्रथम क्लेश. आता म्हणजे क्लेश काय आहे, कर्म काय आहे, विपाक काय आहे, आशय काय आहे हे अगोदर सांगा. नंतर ते लक्षात येईल आम्हाला या साऱ्यांनी जो रहित आहे तो ईश्वर आणि या साऱ्यांनी युक्त आहे तो जीव. बरोबर. म्हणून त्याचा विस्तार करतात. तर पहिला आहे क्लेश. तर क्लेश देखील 5 प्रकारचा आहे. क्लेशाचे 5 भेद कोण कोण सांगतात. ता प्रथम क्लेश अविद्या 1, अस्मिता 2, राग 3, द्वेष 4, अभिनिवेश 5 है कि नहीं. क्लेश 5 प्रकारचा आहे. कौन कौन? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. इस भेद करके 5 प्रकार का वो है. सो 5 प्रकार का क्लेश प्रथम परिच्छेद विषय निरूपण करी आया है. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या साऱ्यांची व्याख्या प्रथम परिच्छेदामध्ये केलेली आहे. म्हणून इथं आता आम्ही करणार नाही. और दुसरा आहे की नाही. दुसरा काय आहे? कर्म. ठीक आहे ना. क्लेश, कर्म, विपाक, आशय 4 आहे की नाही. त्या 4 पैकी दुसरं कोण आहे आता? कर्म. और कर्म तो शुक्ल, कृष्ण, मिश्र इस भेद करके 3 प्रकार का होवे. 3 प्रकारचं कर्म आहे. काही कर्म शुक्ल, काही कर्म कृष्ण, काही शुक्ल म्हणजे पुण्य उत्पन्न होतं ज्याच्याने किंवा विहित कर्म त्याला शुक्ल म्हणतात. पाप उत्पन्न होतं ज्याच्याने किंवा निषिद्ध कर्म त्याला कृष्ण कर्म म्हणायचं. आणि दोन्ही ज्याच्या समाविष्ट आहे त्याला म्हणायचं मिश्र. शुक्ल, कृष्ण, मिश्र इस भेद करके 3 प्रकार का होवे. तहा शास्त्रविद पुण्य कर्म का नाम शुक्ल कर्म आहे. शास्त्राच्या द्वारे विहित जे पुण्य कर्म आहे, विहित कर्म आहे त्याला म्हणायचं काय? शुक्ल कर्म. और शास्त्र निषिद्ध पाप कर्म का नाम कृष्ण कर्म आहे. शास्त्राच्या द्वारे निषिद्ध म्हणजे ज्या शास्त्राने जे करण्याकरिता मना केलेलं आहे असं जे कर्म त्याला म्हणायचं काय? कृष्ण कर्म किंवा पाप कर्म, सुरापानादी. शास्त्र निषिद्ध पाप कर्म का नाम कृष्ण कर्म और पुण्य पाप दोनों का नाम मिश्र कर्म है. पुण्य पाप दोन्ही मिळून जर असेल त्याला म्हणायचं काय? मिश्र कर्म. यह 3 प्रकार का कर्म तो अयोगी पुरुष का होवे. हे 3 प्रकारचं कर्म कुणाचं असतं? अयोगी, जो योगी नाही, सामान्य माणसं. त्याच्यामध्ये कुणाचं कर्म शुक्ल असेल, कुणाचं अशुक्ल कृष्ण असेल, कुणाचं मिश्र असेल. किंवा एकाच व्यक्तीचं कधी शुक्ल कर्म त्याच्याकडून घडतं, कधी कृष्ण घडतं, कधी शुक्ल कृष्ण घडतं असा अर्थ आहे. अयोगी पुरुष का होय. और म्हणजे योगी पुरुषाचं कर्म कोणतं असतं हो? तर योगी पुरुषाचं जे कर्म आहे ते या तिघाहून वेगळंच आहे. चौथं
ते कोणतं सांगतात. और योगी पुरुषों का तो अशुक्ल कृष्ण यह चतुर्थ कर्म होवे. कोणतं? अशुक्ल कृष्ण. न शुक्ल न कृष्ण. शुक्ल कृष्णाहून भिन्नच. ठीक आहे ना. शुक्ल नाही, कृष्ण नाही, मिश्र पण नाही, त्या दोघाहून भिन्नच. यह चतुर्थ कर्म होवे. यह उक्त अर्थ पतंजली भगवानने सांगितलेला आहे. पतंजलींनी योगसूत्रामध्ये सूत्र आहे तिथलं. कर्मा शुक्ल कृष्णम योगिनस त्रिविधम इतरेशाम. हे सूत्र आहे. इस सूत्र करके कथन करे आहे. काय म्हटलं? कर्म अशुक्ल कृष्णम योगिनः त्रिविधम इतरेशाम. अन्वय पहा. योगिनः कर्म अशुक्ल कृष्णम. योगिनः कर्म अशुक्ल कृष्णम इतरेशाम त्रिविधम. ठीक. योगी लोकांचं कर्म कोणतं? अशुक्ल कृष्ण. आणि इतरांचं त्रिविधम, तीन प्रकारचं. शुक्ल, कृष्ण, मिश्र. इस सूत्र करके कथन करे आहे. और कर्म के फल का नाम विपाक आहे. चार सांगितल्या ना गोष्टी. कर्म काय काय? क्लेश, कर्म, विपाक, आशय. तर विपाक म्हणजे काय? विपाक शब्दाचा अर्थ. और कर्म के फल का नाम विपाक आहे. कर्म केलं जे काय असेल ते पाप पुण्यात्मक, परंतु त्याचं जे फल, त्या फलाला म्हणायचं काय? विपाक. फल. कर्म के फल का नाम विपाक है. सो विपाक, तो विपाक देखील तीन प्रकारचा आहे. कौन कौन? जाति, आयुष, भोग. इस भेद करके तीन प्रकार का होवे. विपाक. विपाक म्हणजे कर्माचं फल. तर कर्माचं फल तीन प्रकारचं आहे. कोण कोण? जाती, आयुष, भोग. जाती. जाती शब्दाचा इथं अर्थ आहे जन्म. जाती म्हणजे काय? जन्म. तर कर्माचं फल म्हणूनच जन्म प्राप्त होतो जीवांना त्या त्या कर्मानुसार. तर जाती, जन्म. आयुष्य. आयुष्य सुद्धा कर्मानेच प्राप्त होतं, आहे की नाही. ज्याचं चांगलं कर्म असेल त्याला आयुष्य भरपूर भेटतं. आणि ज्याचं कर्म चांगलं नाही आहे, मागचं पूर्वजन्मातलं, त्याला आयुष्य पुष्कळ भेटत नाही, अल्प आयुष्य राहतो. आणि पुन्हा भोग. भोग म्हणजे काय? सुख दुःख अन्यतर साक्षात्कार भोग. सुख किंवा दुःखापैकी कोणाही एकाचं प्रत्यक्ष होणं याला म्हणतात काय? भोग. आणि तो सुद्धा कशाचं फळ आहे? कर्माचंच फळ आहे. म्हणून विपाक. कर्माचं फळ म्हणून हे तीन आहेत. जाति, आयुष, भोग. इस भेद करके तीन प्रकार का होवे है. और ता कर्म फल के भोगजन्य जे संस्कार रूप वासना है ताका नाम आशय है. ते चार पैकी अंतिम चार कोण कोण? क्लेश, कर्म, विपाक, आशय. तर आशय म्हणजे काय? आशय शब्दाचा अर्थ. और ता कर्म के फल के भोगजन्य. कर्माचं फल जो भोग, तो भोग झाला सुखाचा किंवा दुःखाचा अनुभव, त्याच्यापासून उत्पन्न होणारे जे संस्कार रूप वासना, त्या संस्कार रूप वासनेला म्हणायचं काय? आशय. ता कर्म फल के भोगजन्य जे संस्कार रूप वासना है ताका नाम आशय है. लागलं? ऐसे क्लेश, कर्म, विपाक, आशय इन चारों करके संबद्ध जीव होवे है. या चारींनी जो संबद्ध असतो त्याला काय म्हणायचं? जीव. म्हणजे चारी ज्याच्या ठिकाणी असतात तो झाला जीव. और ईश्वर तो तीन चारों करके असंबद्ध होवे है. आणि ज्याच्या ठिकाणी चारही नसतात, क्लेश, कर्म, विपाक आणि आशय, याचा संबंध बिलकुल नसतो ज्याच्या ठिकाणी, तो झाला कोण? ईश्वर. और ईश्वर तो तीन चारों करके असंबद्ध होवे है. लागलं? तथा. आणखीन कसा असतो ईश्वर? ईश्वराचं स्वरूप सांगून राहिले की नाही. तर पहिलं धर्म कळाला ईश्वराचा. कोणता? जो क्लेश, कर्म, विपाक, आशय याने रहित आहे, तो ईश्वर. आणखीन कसा तो सांगतात? तथा सर्वज्ञ, सर्वांना जाणणारा. सर्वम जानाति ती सर्व. ईश्वर सर्वज्ञ आहे. पुन्हा सर्व शक्तिमान होवे आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व प्रकारची शक्ती असते. कुठं? ईश्वराच्या ठिकाणी. सर्वज्ञ सर्व शक्तिमान होवे आहे इथे. लागलं एवढं? अब ईश्वर कळाला. ईश्वराचं स्वरूप सांगितलं. ईश्वराचं स्वरूप कशाकरिता सांगितलं होतं बरं? ईश्वर प्रणिधान हे समजावून सांगण्याकरिता. कारण ईश्वर प्रणिधान सांगण्याकरिता त्याच्या अंतर्गत असणारा ईश्वर काय आहे हे कळालं पाहिजे.
आता ईश्वराचं स्वरूप सांगितलं, मग ईश्वराचं स्वरूप सांगितल्यानंतर आता ईश्वर प्रणिधान सांगतात. आणि ईश्वर प्रणिधान तरी कशाकरिता सांगायचं आहे बरं? शाबास, असंप्रज्ञात समाधी प्राप्त होण्याकरिता. कारण ईश्वर प्रणिधानाने सुद्धा प्राप्त होते कोण? असंप्रज्ञात समाधी. अर्थात असंप्रज्ञात समाधीचं साधन ईश्वर प्रणिधान सुद्धा आहे. अब ता ईश्वर प्रणिधान का स्वरूप वर्णन करे है. ठीक, तर हा योग सूत्र, योग सूत्रानुसार तस्य वाचक प्रणव हे एक सूत्र आहे. आणखीन तज्जपस तदर्थ भावनम हे एक सूत्र आहे योग सूत्रातलं. ठीक, अर्थ यह तर तस्य वाचक प्रणव, तस्य तस्य ईश्वरस्य वाचक प्रणव, ईश्वराचा वाचक आहे कोण? प्रणव है की नाही. अर्थात ईश्वर झाला वाच्य आणि त्याचा वाचक शब्द कोण? प्रणव. जसं देवदत्त हे नाव आहे, कोणत्या तरी व्यक्तीचं आहे, तर ज्या व्यक्तीचं नाव आहे तो झाला वाच्य आणि देवदत्त हे झालं शब्द वाचक. त्याप्रमाणे प्रणव हे नाव आणि त्याचा अर्थ कोण? परमात्मा असा अर्थ आहे. तस्य वाचक प्रणव. प्रणव शब्दाचा विग्रह काय करता येईल? प्रकर्षेण नूयते स्तूयते अनेन इति प्रणव. ठीक आहे, काय काय? प्रकर्षेण नूयते बराबर स्तूयते अनेन इति प्रणव. अनेन इति प्रणव. ठीक आहे, अर्थ पहा. प्रकर्षेण विशेष करून, नूयतेचा अर्थ केला स्तूयते, स्तुती केल्या जाते ज्याच्याने, त्याला म्हणायचं प्रणव. अर्थात प्रणव हे नाव, ओंकार, ओम. प्रणव, ओमलाच प्रणव असंही म्हणतात. तस्य वाचक प्रणव. पुढे तज्जप तदर्थ भावन हे झालं ईश्वर प्रणिधान. तज्जप आहे की नाही. त्या प्रणव ईश्वराचा प्रणवाने ओंकाराने, ओंकार शब्दाला घेऊन जप करणे तज्जप. आणि जप केवळ जपच नाही तर तदर्थ भावनम, त्या प्रणव शब्दाचा अर्थ जो परमात्मा, त्याची भावना, त्याचं चिंतन, हे सुद्धा ईश्वर प्रणिधान आहे. स्पष्ट करून सांगतात पुढे ग्रंथकार. अर्थ यह ताउक्त ईश्वर का वाचक प्रणव शब्द है. ईश्वराचा वाचक आहे कोण? प्रणव शब्द. ता ओंकार रूप प्रणव का जो जप है, तज्जप, त्या ओंकार स्वरूप असणारा जो प्रणव, त्या प्रणव ना मंत्राचा जो जप आहे, अर्थात ओंकाराचा जो जप आहे. तथा आणखीन मांडुक्य उपनिषद पंचीकरण वार्तिक उक्त प्रकार ते ता प्रणव के अर्थ का जो चिंतन है. दोन गोष्टी, प्रणवाचा जप एक आणि प्रणवाच्या अर्थाचं चिंतन, हे दोन. त्या दोन्हींना म्हणायचं ईश्वर प्रणिधान. जप बी, अर्थाचं चिंतन बी. पण त्या प्रणवाचा जो अर्थ आहे ईश्वर, त्या अर्थाचं चिंतन कशा रीतीने करायचं? तर जशा रीतीने मांडुक्य उपनिषदात सांगितलेलं आहे तशा रीतीने. किंवा पंचीकरण नावाचे ग्रंथ आहे. पंचीकरण ग्रंथाचे लेखक कोण? पंचीकरण आपण जे शिकलो पंचीकरण, तो श्रीराम गुरूंनी लिहिलेला आहे. परंतु तो गुजराती भाषेत आहे, नंतर त्याचं हिंदी मराठीत झालं. पण ते पंचीकरण नाही. इथं शंकराचार्यांचा एक ग्रंथ आहे पंचीकरण, आणि त्याच्यावर वार्तिक आहे. आणि किती मोठा ग्रंथ माहिती की तो पंचीकरण? एक पान आहे फक्त, एक पान. तुम्हाला दाखवायला आणतो मी पुढच्या पाठात. एक पानाचा ग्रंथ आहे, परंतु त्याच्यावर वार्तिक लिहिलं गेलं, त्याच्यामुळे मोठा झाला. ठीक आहे की नाही? चला, सुरेश्वराचार्यांचं वार्तिक, मांडुक्य उपनिषद एक गोष्ट. किंवा पंचीकरण वार्तिक, पंचीकरण त्याच्यावर असणारं वार्तिक, त्याच्यानुसार उक्त प्रकार ते ता प्रणव के अर्थ का जो चिंतन है, ता का नाम ईश्वर प्रणिधान है. त्याला ईश्वर प्रणिधान असं म्हणतात. सो प्रणव अर्थ के चिंतन का प्रकार पूर्व प्रथम परिच्छेद विषय निरूपण करी आए आहे. त्या प्रणवाचा अर्थ जो आहे परमात्मा, त्याचा चिंतनाचा प्रकार मागे प्रथम परिच्छेदाविषयी निरूपण केलेला आहे. अब अन्य प्रकार ते
आता त्याच अर्थाचं चिंतन अन्य प्रकाराने कसं होईल हा विचार सांगतायत दृष्टांतपूर्वक ग्रंथकार. अब अन्य प्रकार थे दृष्टांत सहित ता प्रणव शब्द के अर्थ को कहे. प्रणव शब्दाचा अर्थ दृष्टांत देऊन अन्य प्रकाराने सांगतात. तहा श्रुती प्रमाण तद्यह अहम सह असौ, यह असौ सह अहम, ही श्रुती आहे. कळलं? पंक्ती पहा. तद यह अहम, त्यामध्ये जो मी आहे असा तो मी कोण? सह असौ, तो मीच, तो परमात्मा आहे. सह अहम सह, तो मीच परमात्मा कोण आहे? तो आहे सह, सह असौ. आणि यह असौ, जो तो परमात्मा आहे ना तोच सह अहम, तोच मी आहे. ठीक आहे. अर्थात मीच परमात्मा आहे, परमात्माच मी आहे असा अर्थ लागलं. तर सोहम सह अहम, तोच मी, हा अर्थ आहे. इस श्रुति विषय स शब्द करके परमात्मा का कथन करे आहे. स शब्दाने कोण घेतला? परमात्मा, परमात्म्याचं कथन केलं आहे. और अहम शब्द करके प्रत्येक आत्मा का कथन करे आहे. अन शब्दाने, अहम शब्दाने कशाचं ग्रहण? प्रत्येक आत्माचं. और अहम शब्द करके प्रत्येक आत्मा का कथन करे आहे. तहा, त्यामध्ये सह अहम, स म्हणजे परमात्मा, अ म्हणजे प्रत्येक आत्मा, तो परमात्माच प्रत्येक आत्मा आहे. सह अहम, इन दोनों शब्दों का परस्पर सामानाधिकरण्य आहे. हे दोघांचं परस्पर काय आहे? सामानाधिकरण्य आहे. अर्थात हे दोन्ही पदाचं सामानाधिकरण्य आहे. है नाही? दोन्ही शब्दों का, शब्दाचं म्हणजे पदांचं, दोन पदाचं सामानाधिकरण्य म्हणजे काय? एका विभक्तीत ती दोन्ही पद आहेत, प्रथमा विभक्ती. ठीक है. वचन पण एक आहे. स अहम, इन दोनों शब्दों का परस्पर सामानाधिकरण्य है. या ते तीन दोनों शब्दों ने, त्या दोन्ही शब्दांच्या द्वारे ता परब्रह्म आत्मा का एकत्व ही कथन करीत आहे. सह अहम या दोन शब्दाच्या द्वारे काय अर्थ निघून येतो? ब्रह्म आणि परमात्मा, ब्रह्म आणि आत्मा, ब्रह्म म्हणजेच परमात्मा, आत्मा म्हणजे प्रत्येक आत्मा, या दोघांचा काय आहे? अभेद आहे, हा अर्थ. ता ब्रह्म आत्मा का एकत्व ही कथन करीता है. लागलं. याते सोहम इस वाक्य का जैसे परमात्मा मैं हूं या प्रकार का जीव ब्रह्म का एकत्व रूप अर्थ आहे. जीव ब्रह्माचा एकत्व रूप अर्थ आहे कोणत्या वाक्याचा? सह अहम. सहम या वाक्याचा काय अर्थ आहे? परमात्माच मी आहे, म्हणजेच जीव आणि ब्रह्माचा एकत्व रूप अर्थ आहे. बरोबर. तसाच एकत्व रूप अर्थ ओमचा पण आहे. काय जी? तसाच एकत्व रूप अर्थ कशाचा आहे? ओमचा आहे. म्हणजे कसं काय बरं? तर सांगतात पहा. तैसे ता ओंकार रूप प्रणव का भी, ओंकार रूप प्रणवाचा देखील सो जीव ब्रह्म का एकत्व ही अर्थ आहे. ओंकार स्वरूप जो परमात्मा आहे, ओंकार स्वरूप जो प्रणव आहे, प्रणव म्हणजेच ओंकार, तर ओमचा अर्थ देखील, प्रणव म्हणजेच ओम, ओमचा अर्थ देखील जीव ब्रह्माच्या अभेदच आहे. जीव ब्रह्माची एकता असाच अर्थ आहे. कशाचा? ओमचा. जो स्वहमचा अर्थ आहे तोच ओमचा अर्थ आहे. म्हणजे कसं काय पण जरा प्रक्रिया सांगतात. सो जीव ब्रह्म का एकत्व ही अर्थ आहे. सो दिखावे, तो आता दाखवतात ग्रंथकार. तर वाक्य आहे सोहम, की ज्या वाक्यातून जीव ब्रह्माचा अभेद सांगितला गेलेला आहे, असं वाक्य कोणतं? सोहम. सोहम इस वाक्य विषय, या वाक्यामध्ये व्याकरण की रीति से सकार हकार इन दो वर्णों के लोप किए हुए, पंक्ती ध्यान द्या. आता सोहम वाक्य ध्यानात घ्या. अगोदर याच्यामध्ये किती वर्ण आहेत बरं? क्रमाने मोजूया. पहिला वर्ण आहे कोण? स. दुसरा ओ, तिसरा अ, चौथा ह आणि पाचवा म, अर्धा म. सोहम. पुन्हा ध्यानात घ्या. स ओ ह नाही, अ राहिला. स ओ अ ह म. बरोबर. पाच आहे की नाही? त्या पाच पैकी दोन वर्णांचा लोप करा. कोणकोणत्यावर? स आणि ह. स आणि ह. तर स आणि ह ला वगळून वजा करून आता कोण कोण वर्ण राहिले सांगा बघू. ओ
म, ओ अ म. आता ओ आणि ओच्या पुढे आला, पूर्वरूप संधी, तर ओ मध्ये मिळून गेला, म्हणून अचं स्वतंत्र अस्तित्व राहिलं नाही. आता मग त्या 3 वर्णापैकी 3 राहिले की नाही. आता ओ अ म, त्यापैकी ओ रूप झाला. किती राहिले? 2 वर्ण. कोण कोण? ओ म. जोडून बोला, ओम. झालं की नाही? मग जो सोहमचा अर्थ आहे तोच ओमचा अर्थ आहे, कारण सोहम मधूनच ओम आला. अर्थात सोहम या वाक्याचा जीव ब्रह्माचा अभेद अर्थ आहे, तोच अर्थ ओमचा पण आहे. म्हणून ओमचा उच्चारण करत असताना, ओमचा जप करत असताना मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, ही चिंतन करत करत ओमचा जप करायचा आहे. ठीक आहे, चला. तैसे ता ओंकार रूप प्रणव का भी सो जीव ब्रह्म का एकत्व अर्थ है, सो दिखा दे. सो हम इस वाक्य विषय लागलं. या वाक्यामध्ये व्याकरण की रीति से सकार हकार इन 2 वर्णों का लोप किए हुए, 2 वर्णाचा काय केला? लोप. तर बाकी काय राहिलं मग? ओम. तर असा ओम असा काढलाय त्यांनी, पण असा काढला पाहिजे होता. कसा? ओ म्हणजे कसा? उ मिळून संधी होऊन ओ आहे की नाही? ओ काढायचा. ओ आणि पुढचा आणि म, 3 वर्ण राहिले. ऐसा वाक्य रहे. ताके विषय भी व्याकरण की रीति से पूर्वरूप नामा संधी करके, तो आहे ना पुढचा, तो ओ मध्ये पूर्वरूप संधी केली, म्हणजे हा ओ मध्ये मिळून गेला. मग आता किती राहिले वर्ण? 2. कोण कोण? ओ आणि म. ताके विषय भी व्याकरण की रीति से पूर्वरूप नामा संधि करके आकार के लोप किए हुए ओ म ऐसा शब्द सिद्ध होय. यह वार्ता अन्य शास्त्र विषयी भी कही आहे. ही गोष्ट केवळ आम्हीच बोलतो असं नाही, अन्य ठिकाणी सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. ता श्लोक सकारं च हकारं च लोपयित्वा प्रयोजयेत संधिं च पूर्वरूपाख्यं ततोऽसौ प्रणवो भवेत्. ठीक, पदच्छेद पहा. सकारं च हकारं च लोपयित्वा प्रयोजयेत. येत तवर जो अनुस्वार आहे ना, तो चुकीचा आहे. प्रयोजयेत एवढंच पाहिजे. संधिं च पूर्वरूपाख्यं ततः असौ प्रणवः भवेत्. अन्वय पहा. पहिली पंक्ती पूर्वार्ध सरळ आहे. सकारं च हकारं च लोपयित्वा प्रयोजयेत. पुढे च पूर्वरूपाख्यं संधिं, च पूर्वरूपाख्यं संधिं ततः असौ प्रणव भवेत्. ठीक, अर्थ पहा. सकारं च हकारं च लोपयित्वा, सकार आणि हकार या दोघांचा लोप करून प्रयोजित जोडावं, राहिलेले वर्ण जोडावेत. आणि त्याच्यानंतर मग च पूर्वरूपाख्यम संधी, पूर्वरूप नावाची संधी करावी. मग त्याच्याने काय शिल्लक राहील? ततः असौ प्रणव भवेत्. प्रणव शिल्लक राहतो, म्हणजे ओम शिल्लक राहतो. कळलं? चला. अर्थ यह सोहम इस वाक्य विषय सकार को तथा हकार को लोप करके तिसते अनंतर, त्यानंतर पूर्वरूप नामा संधी करके, पूर्वरूप नावाची काय आहे? संधी. तो पूर्वरूप नामा संधी के किए हुए ता सोहम शब्द ते, त्या सोहम शब्दापासून ओम यह प्रणव सिद्ध होय. ओम हा प्रणव सिद्ध होतो. इथे या ते म्हणून सोहम शब्द की न्यायी ओम इस प्रणव शब्द का भी सो परमात्मा मैं हूं यही अर्थ सिद्ध होवे. म्हणून सोहम शब्दाचा अर्थ जसा काय आहे? जीव ब्रह्माचा अभेद, त्याप्रमाणे ओमचा सुद्धा अर्थ तोच आहे, जीव ब्रह्माचा अभेद. याते सोहम शब्द की न्यायी ओम इस प्रणव शब्द का भी सो परमात्मा मैं हूं यही अर्थ सिद्ध होवे. लागलं? इस प्रकार के जीव ब्रह्म का एकत्व रूप प्रणव के अर्थ का आहे की नाही? इस प्रकार के, अशा प्रकारे जीव ब्रह्माचं एकत्व रूप प्रणव के अर्थ का जो चिंतन है की नाही? प्रणवाच्या अर्थाचं चिंतन. कोणता अर्थ? प्रणवाचा अर्थ कोणता? जीव ब्रह्माची एकता. इस प्रकार के जीव ब्रह्म का एकत्व रूप प्रणव के अर्थ का जो चिंतन है ताका नाम ईश्वर प्रणिधान है. लागलं? इस प्रकार के ईश्वर प्रणिधान ते
इस अधिकारी पुरुष उपरी ईश्वर का अनुग्रह होवे, ऐ नहीं लागला बघा पुन्हा पाठी। इस प्रकार के जीव ब्रह्म का एकत्व रूप प्रणव के अर्थ का जो चिंतन आहे, अशा रीतीने जीव ब्रह्माचं एकत्व रूप जो प्रणव शब्दाचा अर्थ आहे, त्या अर्थाचं चिंतन करणं यालाच म्हणतात काय? ईश्वर प्रणिधान। आणि असं ईश्वर प्रणिधान जर केलं तर त्याने प्राप्त होईल काय? असंप्रज्ञात समाधी। इस प्रकार के जीव ब्रह्म का एकत्व रूप प्रणव के अर्थ का जो चिंतन है, ताका नाम ईश्वर प्रणिधान है। इस प्रकार के ईश्वर प्रणिधान ते, अशा प्रकारच्या ईश्वर प्रणिधानाने इस अधिकारी पुरुष उपरी, या अधिकारी पुरुषावर ईश्वर का अनुग्रह होवे। ईश्वराचा काय होतो? अनुग्रह। ता ईश्वर के अनुग्रह ते, आणि त्या ईश्वराच्या अनुग्रहाने इस पुरुष को ता असंप्रज्ञात समाधी प्राप्ती अवश्य होवे। या पुरुषाला असंप्रज्ञात समाधीची प्राप्ती अवश्य होते। याते म्हणून ता पर वैराग्य की न्यायी यह ईश्वर प्रणिधान भी ता असंप्रज्ञात समाधी का साधन आहे। म्हणून जसं पर वैराग्य हे असंप्रज्ञात समाधीचं साधन आहे, अर्थात पर वैराग्याचं फल जसं असंप्रज्ञात समाधी आहे, त्याचप्रमाणे असंप्रज्ञात समाधीचं साधन ईश्वर प्रणिधान पण आहे। अर्थात ईश्वर प्रणिधानाचं सुद्धा फल असंप्रज्ञात समाधी आहे, ही गोष्ट सिद्ध झाली। ता असंप्रज्ञात समाधि का साधन इति, अथवा इस अधिकारी पुरुष ने भूमिका जय क्रम करके ता समाधि का अभ्यास करना, किंवा त्या असंप्रज्ञात समाधीचा अभ्यास करायचा आहे की नाही, तर उत्साह प्रयत्न तो एक अभ्यास सांगितला होता असंप्रज्ञात समाधीचा। आणखीन दुसऱ्या प्रकाराने अभ्यास सांगतात, काय बरं? भूमिका जय क्रम। काही भूमिका आहे, एक एक भूमिकेवर जय मिळवित जायचं आहे, तर त्या क्रमाने जर गेलं तर तो सुद्धा ठरतो काय? असंप्रज्ञात समाधीचा अभ्यास। पंक्ति पहा, अथवा इस अधिकारी पुरुष ने भूमिका जय क्रम करके ता समाधि का अभ्यास करना। सो भूमिका ओके जय का क्रम, त्या भूमिकेचा जयाचा क्रम श्रुती विषय कथन करे। श्रुती काय आहे? यच्छेद वांग मनसी प्राज्ञस तदेच्छेद ज्ञान आत्मनि, ज्ञानमात्मनि महती नियच्छेद शांत आत्मनि। ठीक, पदच्छेद पहा। यच्छेद वांग मनसी प्राज्ञ तत् यच्छेद ज्ञाने आत्मनि, ज्ञानम आत्मनि महती नियच्छेद शांते आत्मनि। अन्वय पहा, प्राज्ञ वांग मनसी यच्छेद, वांग मनसी यच्छेद, पुढे तत् ज्ञाने आत्मनि यच्छेद, तत् ज्ञाने आत्मनि यच्छेद, पुढे ज्ञानम महती आत्मनि, ज्ञानम महती आत्मनि नियच्छेद शांते आत्मनि। ठीक, अर्थ पहा। आता खाली अर्थ दिलाय, त्या अर्थाला घेऊन श्लोकाचा अर्थ बघत जाऊ आपण। अर्थ यह, लौकिक वैदिक सर्व शब्दों के उच्चारण का हेतुरूप जो वाक इंद्रिय है, पहिल्या पादात काय म्हटलंय? वाक मनसी यच्छेद। तो वाक म्हणजे काय बरं? तर लौकिक वैदिक जेवढे म्हणून शब्द आहे, त्या सर्व शब्दाच्या उच्चाराला जे कारण, त्याला म्हणतात काय? वाक, वाणी। लौकिक वैदिक सर्व शब्दों के उच्चारण का हेतुरूप जो वाक इंद्रिय है, वाणी, तिस वाक इंद्रिय को यह अधिकारी पुरुष प्राज्ञ, हा अधिकारी पुरुष त्याने काय करावं? त्या वाणी रूप इंद्रियाचा लय करावा। कुठे? मनसी, मनामध्ये। तिस वाक इंद्रिय को यह अधिकारी पुरुष मन विषय लय करे, मनात लय करावा। म्हणजे वाणीचा लय करायचा कुठं? मनामध्ये। पण म्हणजे वाणीचा लय मनामध्ये करणं म्हणजे नेमकं काय? अर्थ, त्याचा अर्थात तात्पर्य सांगतात। अर्थात
वाग इंद्रियों के सर्व व्यापारों का परित्याग करके केवळ मन के व्यापार मात्र करके स्थित होवे. याला म्हणायचं वाणीचा लय करणं. कुठं? मनामध्ये. वाग इंद्रियों के सर्व व्यापारों का परित्याग करके, वाग इंद्रिय वाणी तिच्या सर्व व्यापाराचा परित्याग करून करके केवळ मन के व्यापार मात्र, बस मनाने काय चिंतन करायचं, वाणीने बोलायचं नाही. अर्थात मौन धरणं. मौन धरणं म्हणजे होतं काय बरं? वाणीचे सारे व्यापार थांबतात आणि जे काय चिंतन चालतं ते मनाने. याचा अर्थ काय? वाणीचा लय केल्या गेला. कुठं? मनामध्ये. परित्याग करके केवळ मन के व्यापार मात्र करके, केवळ मनाच्या व्यापाराने स्थित होवे, स्थित होणं. तथापि स्थित होवे है लागलं. तथापि इस अधिकारी पुरुष ने समाधि के उत्पत्ति काल पर्यंत प्रणव मंत्र के जप का परित्याग नहीं करना. म्हणजे का हो? वाणीचं लय मनात केला आणि ओम किंवा प्रणवाचा जप, ओम ओम असा जप वाणीनेच होतो. याचा अर्थ वाणीचं लय मनात केला म्हणजे वाणीने जप करायचं पण सोडून द्यायचं का? म्हणजे तसं नाही. बाकी ओंकाराचा जप सोडून बाकी जेवढे वाणीचे व्यापार आहे ते सोडायचे, म्हणजेच वाणीचा लय होतो म्हणा. पण ओंकाराचा जप मात्र असंप्रज्ञात समाधी प्राप्त होईपर्यंत सोडायचा नाही. पण ती तथापि म्हणजे जरी वाणीचा लय मनात केला म्हणजे वाणीचे सारे व्यापार सोडून मनानेच आता चिंतन होऊ राहिलं, तरी पण तथापि इस अधिकारी पुरुषने, या अधिकारी पुरुषाने समाधि की उत्पत्ति काल पर्यंत, जोपर्यंत समाधी उत्पन्न होत नाही तोपर्यंत प्रणव मंत्र के जप का परित्याग नहीं करना. प्रणव मंत्राचा जो जप आहे म्हणजे ओंकाराचा जो जप आहे त्याचा त्याग करायचा नाही. किंतु मग ता प्रणव जपते अन्य वाक व्यापार ते रहित होणार. हे आहे मनात लय करणं वाणीचा. काय? प्रणव जपते अन्य, प्रणव जपाला सोडून बाकी जेवढा काही वाघ इंद्रियाचा काय आहे व्यापार, ता प्रणव जपते अन्य वाक व्यापार ते वाणीच्या व्यापाराने रहित होणार, रहित होऊन जाणार. इस प्रकार गौ महिषादिकों की न्यायी जो वाणी का सम्यक निरोध है सो निरोध प्रथम भूमिका कही जावे. अशा रीतीने गौ महिषादिकों की नाही दृष्टांत आहे. जसं आपण गाई म्हैस यांचा निरोध करतो की नाही, यांचा निरोध करतो म्हणजे काय? त्यांना मन मानी कुठेही जाऊ देत नाही. गाय म्हैस दुसऱ्याच्या शेतात चरायला जाऊ लागली तर आपण म्हणतो का काय हुशार आमची गाय आहे, काय हुशार आमची म्हैस आहे, आपलं शेत सोडून दुसऱ्याच्या शेतात जाऊन चरून येते, चांगली आहे बाई तू, म्हणतो का? नाही, दुसऱ्या शेतात जाऊ देत नाही. आणि जर गेली तर होतं काय? परिणाम वेगळा निघतो. काय? भांडणं होतात, मारामाऱ्या होतात. ठीक आहे की नाही? जसं निरोध केला जातो गाई म्हशी इत्यादिकाचा, त्याप्रमाणे वाणीचा सुद्धा काय करायचा असतो? निरोध. इस प्रकार गौ महिषादिकों की न्यायी जो वाणी का सम्यक निरोध आहे, चांगल्या प्रकारचा निरोध आहे, सो निरोध प्रथम भूमिका कही जावी. पहिली भूमिका म्हणजे कोणती? वाणीचा निरोध आहे की नाही? क्रमाने भूमिका सांगितल्या जाऊ राहिल्या. पहिली भूमिका वाणीचा निरोध. वाणीचा निरोध म्हणजे जपाला सोडून सर्व बाकीच्या वाणीचा व्यापार सोडून देणे. जप सोडून बाकीचा जेवढा वाणीचा व्यापार आहे तो सोडून देणे, म्हणजेच त्या वाणीचा लय झाला म्हणा. म्हणजेच ही झाली प्रथम भूमिका आहे की नाही? पुष्कळ असे लोक आहेत अशा प्रकारे वाणीचा निरोध करण्याची गोष्ट तर फार लांब राहिली, पण नको ते बडबड करतच असतात. त्याला बाष्कळ बडबडणं म्हणतात. पण विनाकारण कारण नसताना अतिरिक्त बोलू नये. त्याचा परिणाम वाणीचं तप खर्च होतं आहे की नाही? क्लेशही होतात आहे की नाही? कामापुरतं बोलावं, फार मोजकं बोलावं आणि खऱ्या अर्थाने तर त्या वाणीचा सर्व व्यापार सोडूनच द्यावा. अर्थात मौन धारण करावं. मौन धारण करून बघा तुम्ही किती आनंद येतो. एक दिवस जरी मौन धरलं तर असं वाटतं आपल्या जगाचा काही संबंध नाही आहे की नाही? परमात्म्याचा आपला संबंध आहे. ठीक आहे, म्हणून काही काही महात्मे लोक 12-12 वर्ष 36-36 वर्ष काय धरतात? मौन धरतात. ठीक आहे. जो वाणी का सम्यक निरोध आहे सो निरोध प्रथम भूमिका कही जावे. लागली पहिली भूमिका कळाली. पुढे ता प्रथम भूमिका के जय हुए त्यानंतर, पहिल्या भूमिकेवर जय प्राप्त झाला त्याच्यानंतर
ता मन का निरोध, मनावर येऊन थांबलो ना आपण कारण वाणीचा निरोध केला मनामध्ये, तर मनामध्ये येऊन थांबलो. मग आता पुढे काय, तर त्या मनाचा सुद्धा निरोध करायचा आहे. पंक्ती पहा, ता मन का निरोध रूप दुसरी भूमिका विषय प्रयत्न करे. मनाचा निरोध करायचा, तर मनाचा निरोध करणं ही दुसरी भूमिका आहे. ठीक आहे, म्हणजे नेमकं काय करायचं, वाणीचा निरोध तर कळाला, फालतू बोलायचं नाही, पण मनाचा निरोध करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते सांगतात. अर्थात ता संकल्प विकल्प मनकू ज्ञानात्मा विषय लय करे. संकल्प मनाचा स्वभाव आहे काय, हमेशा संकल्प विकल्प करीत राहणं. तर ते सारे मनाचे संकल्प विकल्प मनोराज्य सारं सोडून द्यायचं आणि कुठे येऊन थांबायचं. अर्थात त्या मनाचा लय करायचा कुठं, ज्ञान आत्माविषयी, ज्ञान आत्म्याच्या ठिकाणी. म्हणजे ज्ञान आत्मा हे काय आहे हो, आहे की नाही. तर ज्ञान आत्मा म्हणजे काय सांगू राहिले. तहा मनुष्योहम, मी मनुष्य आहे. ब्राह्मणोहम, मी ब्राह्मण आहे. इत्यादी जो विशेष अहंकार, अशा प्रकार जो विशेष अहंकार आहे ना, ताका नाम ज्ञान आत्मा आहे. इथं ज्ञान आत्मा शब्दाने काय घ्यायचं, विशेष अहंकार. मग मनाचा लय करायचा कुठं, विशेष अहंकाराच्या ठिकाणी. म्हणजे कसा की मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, असा कुठला तरी विशेष अहंकार तिथे येऊन थांबायचं. म्हणजे संकल्प विकल्प सोडून द्यायचे. मग अहंकारावर येऊन थांबला, अर्थात मनाचा निरोध झाला. तर मनाचा निरोध होणं ही दुसरी भूमिका. या दुसऱ्या भूमिकेचं जे, दुसऱ्या भूमिकेवर जे मिळवला केव्हा, जर मनाचा निरोध होईल तर. ठीक आहे, ता मनुष्योहम ब्राह्मणोम इत्यादी जो विशेष अहंकार है ताका नाम ज्ञानात्मा है. लागलं एवढं. पुढे ता ज्ञानात्म मात्र रूप करी स्थित होवे. तो ज्ञानात्मा रूप म्हणजे विशेष अहंकार रूपाने स्थित व्हावं, म्हणजे दुसरी भूमिका पार झाली. इस प्रकार सर्व संकल्प विकल्पों का परित्याग करके, अशा रीतीने सर्व संकल्प विकल्पाचा परित्याग करून बाल मुकादिको की न्यायी, है की नाही, बाल मुकादिको की न्यायी जो निर्मनस्ता है सा द्वितीय भूमिका कही जावे. कशाप्रमाणे उदाहरण दिलंय. बाल, बाल म्हणजे अत्यंत लहान मूल, त्याच्यामध्ये काही त्याच्या ठिकाणी काही संकल्प विकल्प नसतात, काही त्याला कळत नसतात, काय की नाही, एकदम लहान, डोळे उघडतं, पाहतही, परंतु त्याला काही कळत नाही, निर्मनस्क स्थितीत असतं ते. किंवा मूक, मूक म्हणजे मुका मनुष्य, आहे की नाही. बाल मुकादिको की न्यायी जा निर्मनस्ता आहे, मन रहित स्थिती आहे, सा द्वितीय भूमिका कही जावे. दुसरी भूमिका कळाली. चला पुढे. आता पुढे ता द्वितीय भूमिका के जय हुए ते अनंतर, दुसऱ्या भूमिकेवर सुद्धा जय मिळवला, अर्थात मनाचा सुद्धा लय केला ज्ञान आत्म्यामध्ये, विशिष्ट अहंकारामध्ये, अर्थात संकल्प विकल्प सारे सोडून दिले. ठीक. ता द्वितीय भूमिका के जय हुए त्यानंतर यह अधिकारी पुरुष ता विशेष अहंकार का निरोध रूप, विशेष अहंकाराला ज्ञानात्मा म्हटलं होतं की नाही, तर ते विशेष अहंकाराचा सुद्धा निरोध करायचा. तर विशेष अहंकार का निरोध रूप तृतीय भूमिका विषय प्रयत्न करे. तर विशेष अहंकाराचा निरोध करणं म्हणजे तृतीय भूमिका, त्याकरिता प्रयत्न करावा. म्हणजे नेमकं काय करावं, विशेष अहंकार रूप जो ज्ञानात्मा आहे त्याचाही निरोध करायचं. म्हणजे नेमकं काय करायचं सांगतात. अर्थात ता विशेष अहंकार को महत आत्मा विषय लय करे. विशेष अहंकाराचा लय करायचा कुठं, महत आत्मा. तर कारण विशेष अहंकार हा कसा झाला, परिच्छिन्न झाला. अहम मनुष्य, अहम ब्राह्मण इत्यादी, त्याचाही बात करून मी एवढ्या पुरता नाही आहे, तर मी कसा आहे, महत आत्मा आहे, महत तत्वरूप मी आहे, असं चिंतन करावं. अर्थात महत आत्मा म्हणजे समष्टी आत्मा, पण ती सांगतायत, स्पष्ट करतात पुन्हा. अर्थात ता विशेष अहंकार को महत आत्मा विषय लय करे. अर्थात विशेष अहंकार म्हणजे कोण, मनुष्योहम. ठीक. तर मनुष्योहम, ब्राह्मणोहम इत्यादि विशेष अहंकार का परित्याग करके, है की नाही, हा झाला विशेष अहंकार म्हणजे ज्ञान आत्मा, त्याचा परित्याग करून अस्मिता मात्र बाकी रहे, बस आहे. विशेष अहंकार म्हणजे कोणता, देहाधिकाला घेऊन, पण देहाधिक वजा केले, फक्त आहे अशा रूपाने स्थिती. तर अहंकार का परित्याग करके अस्मिता मात्र बाकी रहे. लागलं. तहा अहंकार की जा सूक्ष्म अवस्था है ताका नाम अस्मिता है. अस्मिता म्हणजे काय किंवा मत म्हणजे काय, तर अहंकाराची जी सूक्ष्म अवस्था त्याला म्हणतात काय, अस्मिता. ता तथा तहा
अहंकार की जा सूक्ष्म अवस्था है ताका नाम अस्मिता है. इसी अस्मिता को महत्त्व कहे. या अस्मितेलाच म्हणतात काय? महत्त्व. ठीक आहे ना. तथा सूक्ष्म अहंकार काय आहे? मग सूक्ष्म अहंकार म्हणा, महत्त्व म्हणा, किंवा अहंकाराची सूक्ष्म अवस्था म्हणा, अस्मिता म्हणा, हे एकच आहे. तथा सूक्ष्म अहंकार काय? इस प्रकार अशा रीतीने आलसी उदासीन की नाही जो विशेष अहंकार ते रहितपणा आहे सा तृतीय भूमिका कही जावी आहे. ठीक आहे ना. जसा एखादा आळशी मनुष्य असतो, ठीक आहे ना, किंवा एखादा उदास मनुष्य असतो, त्याच्या ठिकाणी विशेष अहंकार असतो का? मी ब्राह्मण आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, नाही. त्याप्रमाणे विशेष अहंकार याचाही निरोध होणं, सामान्य मी आहे एवढ्या रूपाने राहणं, अस्मिता, त्याला म्हणायचं काय? विशेष अहंकाराचा सुद्धा निरोध झाला. आणि अशा प्रकारे विशेष अहंकाराचा जो निरोध त्याला म्हणायचं काय? तृतीय भूमिका. पहिली भूमिका वाणीचा निरोध, दुसरी भूमिका मनाचा निरोध, तिसरी भूमिका विशेष अहंकाराचा निरोध. कळलं? चला पुढे. ता सूक्ष्म अहंकार काय? इस प्रकार आलसी उदासीन की न्यायी जो विशेष अहंकार ते रहितपणा आहे सा तृतीय भूमिका कही जावी. हिला कोणती भूमिका म्हणायचं? तृतीय भूमिका. पुढे ता तृतीय भूमिका के जय हुये त्यानंतर. आता तृतीय भूमिकेवर सुद्धा जय मिळवला म्हणजे विशेष अहंकार सुद्धा आता राहिला नाही आहे, त्याचाही लय झाला, निरोध झाला, जय मिळाला. मग आता काय पुढं? पुढे सांगतात ता तृतीय भूमिका के जय हुये त्यानंतर यह अधिकारी पुरुष ता अस्मिता का निरोध रूप. अस्मिता आहे की नाही, सूक्ष्म अहंकार किंवा महत्त्व, त्याचाही निरोध जर झाला तर चौथ्या भूमिकेवर सुद्धा विजय मिळवला. हा अर्थ. ता तृतीय भूमिका के जय हुए त्यानंतर यह अधिकारी पुरुष ता अस्मिता का निरोध रूप चतुर्थ भूमिका विषय प्रयत्न करे. चतुर्थ भूमिका प्राप्त होण्याकरिता त्याने काय करावा? प्रयत्न. अर्थात म्हणजे नेमकं काय करावं बरं? अर्थात ता अस्मिता रूप महत आत्मा को एक रस चैतन्य रूप शांत आत्मा विषय लय करे. अस्मिता रूप जो महत आत्मा आहे त्याला महत्त्व असंही म्हणतात. ठीक आहे ना. समष्टी अहंकार असंही म्हणतात, सूक्ष्म अहंकार असंही म्हणतात, अस्मिता असंही म्हणतात, आहे की नाही. थोडक्यात आणखीन खुलासा करून सांगायचं म्हणजे सांख्य लोक किंवा योगी लोक यांच्या प्रक्रियेनुसार प्रधानापासून उत्पन्न झालेलं जे पहिलं तत्व महत्त्व, ते महत्त्व म्हणजेच सूक्ष्म अहंकार, अस्मिता. मग आता महत्त्व तर प्रधान महत्त्व, महत्त्वापासून उत्पन्न होतो अहंकार, अहंकारापासून पंचतन मात्रा. तर अहंकार जो आहे विशिष्ट अहंकार त्याचा लय केला पुढं महत्त्वामध्ये. आणि त्या महत्त्वाचा लय प्रधानात करायला पाहिजे होता, पण प्रधानात न करता त्या महत्त्वाचा लय सरळ करायचा कुठं? चैतन्यरूप आत्म्याच्या ठिकाणी. आणि असं का करायचं त्याचंही कारण देणार आहे. पण आता स्थिती कुठपर्यंत बोला आपण? चैतन्यरूप जो आत्मा आहे, अखंड एक रस जो आत्मा आहे, त्या आत्म्यामध्ये लय केला त्या महत्त्वाचा, म्हणजे आत्मरूपाने स्थित झाला. अर्थात चौथ्या भूमिकेवर सुद्धा विजय मिळवला. ठीक. पंक्ती पहा. अर्थात ता अस्मिता रूप महत आत्मा को एक रस चैतन्य रूप शांत आत्मा विषय. श्लोकामध्ये शेवटी आलता ना शांते आत्मने, तर शांत आत्मा विषय लय करे. अर्थात ता अस्मिता का भी परित्याग करके. अर्थात त्या अस्मितेचा सुद्धा काय करायचा? परित्याग. अस्मिता म्हणजे कोण? सूक्ष्म अहंकार. म्हणजे कोण? महत्त्व. त्याचा सुद्धा त्याग करके केवल चैतन्य मात्र बाकी रहे. बस केवल ओतप्रोत चैतन्य रूपाने मी रूपाने बाकी राहतो, आहे की नाही. लागलं एवढं? श्लोक बघा. आता याच्यावर यद्यपी थोडी शंका येऊ राहिली, त्या अगोदर थोडंसं मागचा श्लोक पहा. श्लोक सापडला का? पान नंबर 419 वर मध्ये चालाय. यच्छेद वांग मनसी प्राज्ञ. प्राज्ञ वांग मनसी यच्छेद. वाणीचा लय करायचा कुठं? मनामध्ये. तद यच्छेद ज्ञाने आत्मनी. तद ज्ञाने आत्मनी यच्छेद. तद म्हणजे ते मन. ज्ञाने आत्मनी, ज्ञान आत्म्याच्या ठिकाणी लय करावा. ज्ञान आत्मा म्हणजे कोण? विशिष्ट अहंकार. ठीक आहे ना. आणि मग पुढे इच्छे झालं तर ज्ञानम अर्थात तो विशिष्ट अहंकार महती आत्मनी नियच्छेद.
महती आत्मनी म्हणजे महत तत्वाच्या ठिकाणी. विशिष्ट अहंकाराचा लय करायचा कुठे? महत तत्वाच्या ठिकाणी. आणि त्याचाही लय करायचा कुठे? शांते आत्मनी. शेवट श्लोकात आलाय की नाही? शांते आत्मनी. झाले इथपर्यंत चिंतन. आता पुढे पहा. यद्यपि अन्य श्रुतींमध्ये महत्त्व ते अव्यक्त पर काय आहे? महत्त्वापेक्षा पर आहे कोण? अव्यक्त म्हणजे प्रधान. कारण प्रधानापासून अव्यक्तापासून उत्पन्न झालाय कोण? महत्त्व. अन्य श्रुतीविषयी महत्त्व ते म्हणजे महत्त्वापेक्षा अव्यक्त पर काय आहे? और ता अव्यक्त ते चैतन्य पुरुष पर काय आहे? आणि त्या अव्यक्ताच्या पर सांगितलंय कोण? चैतन्य. म्हणून इथं सुद्धा लय करत असताना काय करायला पाहिजे होतं? तर विशिष्ट अहंकाराचा लय केला महत्त्वामध्ये. महत्त्वाचा लय करायला पाहिजे होता कुठं? प्रधानामध्ये, अव्यक्तामध्ये. आणि अव्यक्ताचा लय चैतन्यामध्ये करायला पाहिजे होता. पण असं न करता काय केलं आहे? त्या महत्त्वाचा लय प्रधानात न करता त्या महत्त्वाचा लय केला अखंड एकरस आत्म्यामध्ये. असं का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. पंक्ती पहा. यद्यपि अन्य श्रुतीविषयी म्हणजे अन्य श्रुतींमध्ये महत्त्व ते अव्यक्त पर काय आहे? और अव्यक्त म्हणजे प्रधान प्रकृती. अव्यक्त ते चैतन्य पुरुष पर काय आहे? लागलं या ते इहा बी. इथं सुद्धा ता महत्त्व का अव्यक्त विषय लय कहना उचित था. म्हणून महत्त्वाचा लय कुठं सांगायला पाहिजे होता? अव्यक्तामध्ये. महत्त्व का अव्यक्त विषय लय कहना उचित था. तथापि म्हणजे जरी शंका जर कळलं की नाही तरी पण असं का केलं? त्याचं उत्तर तथापि कारण विषय निरुद्ध हुए वा कार्य. पंक्ती पहा. कारण विषय निरुद्ध वा कार्य. कारणामध्ये निरुद्ध झालेलं जे कार्य, जसं घट निरुद्ध झाला कुठं? मातीमध्ये, आहे की नाही? तर कारण मातीमध्ये निरुद्ध झालेलं कार्य. पंक्ती पहा. कारण विषय निरुद्ध वा कार्य लयकुही प्राप्त होवे. है की नाही? कारणामध्ये निरुद्ध झालेलं जे कार्य ते लयालाच प्राप्त होतं. है की नाही? लयकुही प्राप्त होवे याते. म्हणून तर अव्यक्त रूप कारण विषय. कारण कोण आहे? अव्यक्त. कार्य कोण आहे? महत्त्व. मग महत्त्व रूप कार्याचा कारणामध्ये अव्यक्तामध्ये लय झाला असता त्या अव्यक्ताचा लय सुद्धा कुठं होतो? चैतन्याच्या ठिकाणी. म्हणजेच महत्त्वाचा सुद्धा लय कुठं होतो? चैतन्याच्या ठिकाणी. आणि म्हणून आम्ही मधी प्रधानाचा उल्लेख न करता सीधा सरळ महत्त्वाचा लय चैतन्याच्या ठिकाणी सांगितला आहे. लागला अर्थ? जसं उदाहरण पहा. कार्य घट, बरोबर? कार्य कोण? घट. त्याचा लय केला कपालात आणि कपालात लय केला तर कार्य निरुद्ध झालेलं कार्य कारणाच्या ठिकाणी येऊन थांबलं, कपालाच्या ठिकाणी. पण त्या कपालाचा सुद्धा लय होतो कुठं? मातीच्या ठिकाणी. म्हणून घटात्मक कार्याचा लय कपालात आणि त्याचा लय मातीत एवढं सांगित बसल्यापेक्षा घटाचा लय सीधा मातीत म्हटलं तरी काही अडचण नाही आहे. कारण जरी कपालात म्हटलं असतं तरी शेवटी त्या कपालाचा लय झालाच असता कुठं? मातीमध्ये. म्हणून इथं सुद्धा महत्त्वाचा लय प्रधानात, प्रधानाचा लय आज्ञात असं परंपरा सांगत बसल्यापेक्षा महत्त्वाचा लय प्रधानात सांगून प्रधानाचा लय आज्ञात झाला असं म्हटलं तरी सुद्धा अर्थ तोच आहे की महत्त्वाचा लय आत्म्याच्या ठिकाणी झाला आहे. म्हणून सीधा बोलल्या गेलं काय? महत्त्वाचा लय कुठं? चैतन्याच्या ठिकाणी. पंक्ती पहा. तथापि कारण विषय निरुद्ध हुआ कार्य. कारण कपाल, त्याच्या ठिकाणी निरुद्ध झालेलं कार्य घट, है की नाही? लयकुही प्राप्त होवे आणि त्या कपालाचा सुद्धा लय होतो कुठं? मातीमध्ये. म्हणून कार्य जे घट त्याचा सुद्धा लय झाला कुठं? मातीमध्ये. कारण विषय निरुद्ध हुआ कार्य लयकुही प्राप्त होवे याते. म्हणून ता अव्यक्तरूप कारण विषय, अव्यक्तरूप कारणाच्या ठिकाणी ता महत्त्वरूप कार्य के लय करणे ते. महत्त्वरूप कार्याचा लय केला समजा कुठं? अव्यक्तरूप कारणाच्या ठिकाणी. हा. ता महत्त्वरूप कार्य के लय करणे ते
इस पुरुष को निद्रा ही प्राप्त होगी. पण अडचण ही येईल की समजा महत्त्वाचा लय केला कुठं, अव्यक्ताच्या ठिकाणी. मग काय झालं म्हणे, अव्यक्तच राहिलं शिल्लक. मग अव्यक्त म्हणजे काय, केवळ अज्ञान प्रधान ती निद्रा अवस्था. मग केवळ निद्रेचीच प्राप्ती होईल, असंप्रज्ञात समाधीची प्राप्ती होणार नाही. आणि असंप्रज्ञात समाधीची प्राप्ती होण्याकरिता काय, ब्रह्माकार मनाची स्थिती व्हावी लागते. म्हणून अव्यक्तात लय न सांगता लय सांगितला आहे कुठं, अखंड एक रस परमात्म्याच्या ठिकाणी. लय करने ते इस पुरुष को निद्रा ही प्राप्त होवेगी. सो निरोध समाधी प्राप्त होवेगा नाही, पर निरोध रूप जो समाधी आहे तो प्राप्त होणार नाही. केव्हा, जर महत्त्वाचा लय अव्यक्तात केला तर. परंतु आपल्याला केवळ निद्रेची प्राप्ती करायची नाही आहे, तर समाधीची प्राप्ती करायची आहे असं. सो निरोध समाधी प्राप्त होवेगा नहीं, या कारणाने ता अव्यक्त का परित्याग करिके. म्हणून मध्ये अव्यक्ताचा परित्याग करून ता महत्त्व का चैतन्य आत्माविषयी लय काय आहे, चैतन्य आत्म्याच्या ठिकाणीच लय केलेला आहे. म्हणजे असंप्रज्ञात समाधी प्राप्त होण्याला काही अडचण येत नाही. इस प्रकार चैतन्य आत्माविषयी जो चित्त का सर्व प्रकार ते निरोध है, चैतन्य रूप आत्म्याच्या ठिकाणी है की नाही, चित्ताचा जो सर्व प्रकाराने निरोध आहे, सो निरोध ही असंप्रज्ञात समाधी रूप चतुर्थ भूमिका कही जावे है. अशा प्रकारचा तो जो निरोध आहे त्यालाच असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. ती झाली चौथी भूमिका. बरोबर, त्या भूमिकेच्या क्रमाने सुद्धा असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते, हे सांगण्यासाठी हा विस्तार झाला. अर्थात असंप्रज्ञात समाधी प्राप्त होण्याचे जे उपाय आहेत ते कोण कोण, बरं, परवैराग्य, बरोबर, दुसरं कोण, ईश्वर प्रणिधान, तिसरं कोण, भूमिका जय, है की नाही. भूमिका जय म्हणजे कोण, वाणीचा निरोध पहिली भूमिका, मनाचा निरोध दुसरी भूमिका, है की नाही. ज्ञान आत्म्यामध्ये निरोध ही तिसरी भूमिका, आणि परमात्म्याच्या ठिकाणी या सर्वांचा लय चौथी भूमिका. सांगितलं आता सारं. सो निरोध ही असंप्रज्ञात समाधि रूप चतुर्थ भूमिका कही जावे है. लागला अर्थ. इस प्रकार उक्त चारी भूमिका विषय इस प्रकार उक्त चारी भूमिकाओं विषय, चारी भूमिकेच्या मध्ये पूर्व भूमिका के जय हुए ते अनंतर उत्तर भूमिका के जय क्रम करिके जो समाधि का अभ्यास है की नाही, पूर्व भूमिकेचा जय करून उत्तर भूमिकेची जी प्राप्ती आहे की नाही, जय क्रम करिके जो समाधि का अभ्यास है तिसते भी सो असंप्रज्ञात समाधि प्राप्त होवे है. त्या भूमिका जय या क्रमाने सुद्धा असंप्रज्ञात समाधीची प्राप्ती होते. झालं ना एवढं, 2-3 वेळ घ्यायचे का शंकापर्यंत. तहा पूर्व कथन करे जे समाधी अभ्यास के प्रकार, समाधी अभ्यासाचे अनेक प्रकार सांगितले. तीनों विषय कोई प्रकार करके, कोणत्या कोई ना प्रकाराने समाधि अभ्यास करके जो अंतकरण के अति सूक्ष्मता का अपादान है की नाही. समाधीचा अभ्यास करून कोणत्या प्रकाराने होईना समाधीचा अभ्यास करून अंतकरणाची जी अतिसूक्ष्मता प्राप्त होणं, अतिसूक्ष्मता का अपादन है, प्राप्त होना है, इसी का नाम मनोनाश है. मन अत्यंत सूक्ष्म होणं यालाच म्हणायचं काय, मनोनाश. और ता सूक्ष्म मन करके इस अधिकारी पुरुष को प्रथम त्वम पद के लक्ष्य अर्थ रूप प्रत्येक आत्मा का साक्षात्कार होवे. आणि ते मन अत्यंत सूक्ष्म झालं तर त्या सूक्ष्म मनाच्या द्वारे या अधिकारी पुरुषाला सर्वात अगोदर साक्षात्कार होतो. तो कशाचा, त्वम पदाचा जो लक्षार्थ प्रत्येक आत्मा साक्षी त्याचा साक्षात्कार होतो. त्वम पद के लक्ष्य अर्थ रूप प्रत्येक आत्मा का साक्षात्कार होणे. तिसऱ्यानंतर त्याच्यानंतर तत्वमसी अधिक महावाक्य करके, तत्वमसी अधिक महावाक्य ऐकायला भेटलं तर त्याच्याद्वारे अहम ब्रह्मास्मी या प्रकार का ता प्रत्येक आत्मा के ब्रह्मरूपत्व का साक्षात्कार होवे. नंतर महावाक्य ऐकायला भेटलं तर प्रत्येक आत्म्याशी अभिन्न जो ब्रह्मरूप परमात्मा त्याचा साक्षात्कार होतो, है की नाही, साक्षात्कार होवे.
अर्थात अहम ब्रह्मास्मि असा साक्षात्कार होतो। इस प्रकार ते ता समाधि अभ्यास को भी ब्रह्म साक्षात्कार की साधनता है। अशा रीतीने समाधीचा अभ्यास केला तर समाधीचा अभ्यास सुद्धा ब्रह्म साक्षात्काराचा काय आहे, साधन आहे। पण किती जरी समाधीचा अभ्यास केला तर त्या समाधीच्या अभ्यासाची मर्यादा कुठपर्यंत, त्वम पदाचा लक्षार्थ जो प्रत्येगात्मा आहे त्याचा साक्षात्कार होईपर्यंत। ब्रह्मज्ञान मात्र अंतिम ब्रह्मज्ञान सुद्धा की ज्याने मोक्ष प्राप्त होतो असं ब्रह्मज्ञान सुद्धा केवळ समाधीने प्राप्त होत नाही, केवळ प्रत्येक आत्म्याचा साक्षात्कार पर्यंत होते। नंतर तत्वमसी ऐकूनच ब्रह्म साक्षात्कार होतो, अर्थात ब्रह्मज्ञान होतं। म्हणजे ब्रह्मज्ञानाला कारण कोण आहे, तत्वमसी अधिक महावाक्याचं श्रवणच आहे। झाला अर्थ। परंतु तो बोध होण्याकरिता खूप जवळचं साधन आहे कोण, समाधीचा अभ्यास। लागला अर्थ। चला झालं शेवटची पंक्ती काय, इस प्रकार ते ता समाधि अभ्यास को भी ब्रह्म साक्षात्कार की साधनता है इति। लागलं बास। पुढे आता शंका घेतोय पूर्वपक्षी, त्याचा विचार आपण नंतर करू। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति।